हॅलो फ्रेंड्स, आज संगीता क्रिएशन्समध्ये आपण फ्रंट नेकची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. आता मी इथे ब्लाऊजचं फ्रंट नेक कटिंग करून घेतलेला आहे, फ्रंट पार्ट. आता ही मेजरमेंट पाहू शकता. आपण जो भाग वाढवलेला आहे तो 38 इंच चेस्ट आहे, वरती पाऊण इंच, खाली पाऊण इंच वाढवला आहे. आणि आता गळ्याच्या बाजून कटिंग करायची राहिलेली आहे. गळ्याचा भाग मी गळा कट करायचा ठेवलेला आहे. आता इथे पाहू शकता गळ्याची लेंथ किती घ्यायची आहे, तर तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. मला इथे तयार 6 इंच हवा आहे, तर मी 6.5 इंच घेतलेला आहे. आणि आता 6.5 इंचावर मार्किंग करून हा बॉक्स अगोदर आखून घ्यायचा आहे. आता इथे गळ्याला पान गळ्याचा आकार द्यायचा आहे. हे पाहू शकता. अशा पद्धतीने जो बॉक्स केलेला आहे त्याच्या बाहेरून थोडासा घ्यायचा आहे आणि मग अशा पद्धतीने डीप पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा गळा खूप छान दिसतो. सिंपल 4 टक्स कटोरी आहे आणि त्यामध्ये हा गळा वन साईड जर आपण पदर घेतला तर हा गळा खूपच सुंदर दिसतो. त्यामुळे आपण आज या गळ्याची कटिंग आणि हा गळा स्टिचिंग करायचा तर काळजी कोणती घ्यायची हे शिकणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट जरूर करा. आता मी इथं गळ्याचा सेट कटिंग करून घेतलेला आहे. आता आपण याचं कॅनव्हास पेपरवर कटिंग करून घेऊया, कारण कॅनव्हास पेपर यूज करून हा जर गळा शिवला तर खूप छान आणि परफेक्ट बसतो. तर आता मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि कॅनव्हास पेपर आपण इथे डबल फोल्ड घेणार आहोत. आता दोन्ही पार्टचे गळे आपण सोबत कट करणार आहोत. तर हे अशा पद्धतीने जी फोल्डिंग बाजू आहे त्याच्या बाजूने गळ्याची बाजू ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता साईडला पण साधारणतः 1 इंच किंवा 1.25 इंचाचं मार्जिन सोडून असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे कटिंग करून घ्यायचं आहे. पाहू शकता. आता आतला गळा आपण कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता हा गळा तयार झालेला आहे. पण आता सेंटरला आपण इथे कट करून घेणार आहोत, कारण आपल्याला हुक पट्टी आणि आय पट्टी पण लावायची असते फ्रंट साईडला. तर मी इथे सेंटरला कट करून घेतलेला आहे. आता इथे दोन्ही गळे अशा पद्धतीने आपण जे ब्लाऊजचं पॅटर्न कटिंग करून ठेवलेलं आहे त्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि तुम्ही डायरेक्ट शिलाई मशीननी पण शिवून घेऊ शकता किंवा तुम्ही प्रेसच्या साहाय्याने अगोदर ह्याला चिटकून घ्या. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही आधी प्रेस करून चिटकूनच घ्या. हे पहा मी इथे प्रेस करून घेतलेलं आहे. आता आपण जे ब्लाऊजचं मेन कापड आहे त्यावरती अशा पद्धतीने हे अस्तरचं कापड ठेवायचे. कॅनव्हास वरच्या बाजूने आला पाहिजे. आता हे जे काही आपण कॅनव्हासचा गळा कटिंग केलेला आहे त्यावरती 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई करून घ्यायची आणि हा गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. आता अजून एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे, कारण आपली जे आतलं कापड आहे ब्लाऊजचं आणि अस्तरचं व्यवस्थित शिलाईमध्ये गुंतलं जाईल आणि मग छोटे छोटे कट देऊन ह्याला अशा पद्धतीने उलटून घ्यायचे. कट दिल्यामुळे काय होतं की अस्तर आणि कॅनव्हास इझिली फोल्ड होतो आणि मग गळ्याचा आकारही छान येतो आणि कापड कुठेही ओढल्यासारखं वाटत नाही. हे अशा पद्धतीने हाताने सेट करत व्यवस्थित सेट करून घ्यायचे कॅनव्हास आणि मग त्या गळ्यावरती एकदम कडेला दाबटीप मारून घ्यायचे आहे. हे अशा पद्धतीने पाहू शकता. अशी टीप मारून घ्यायची आहे. आता जे काही अस्तरचं कापड आहे त्याच्या चारही बाजूने आपण शिलाई मारून घेणार आहोत. हे पहा, अस्तरच्या चारही बाजूने शिलाई मारून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते पण कट करून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे कटिंग करून झालं आहे. आता दुसऱ्या बाजूचंही सेम त्याच पद्धतीने मेन ब्लाऊजच्या कापडावरती अस्तरचं कापड अशा पद्धतीने वर ठेवायचे की कॅनव्हासचा भाग वरती येईल आणि त्याला कडेला 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारायची आहे. एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित शिलाई बसण्यासाठी आणि मग छोटे छोटे कट देऊन हे
पॅटर्न उलटून घ्यायचा आहे, चारही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही पॅटर्न आपण तयार करून घ्यायचे आहेत। पाहू शकता इथे दोन्ही पॅटर्न तयार झालेले आहेत। आता आपण रेग्युलर ब्लाऊजची जशी टक्सची मार्किंग करतो त्या पद्धतीने घ्यायची आहे। आता 38 इंचासाठी मी बटन पट्टीच्या बाजूने 3.5 इंच मार्किंग केली आहे आणि वरती 1.5 इंचाचं मार्किंग करून घेत आहे आणि वरच्या बाजूने आर्महोलच्या बाजूकडून मात्र 3.25 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि स्टिचिंग करून घ्यायचे आहे। आता दुसरं पॅटर्न जे मार्किंग केलेलं पॅटर्न आहे त्यावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे, प्रेस करायचं, म्हणजे दुसऱ्या पॅटर्नला परत डबल मार्किंग करण्याची गरज पडत नाही। तेच जे खालचं मार्किंग ओढलेलं आहे त्यावरतीच थोडंसं डार्क करून घ्यायचं आणि मग हे जे आपण टक्स आहेत ते शिवून घ्यायचे आहेत। खालच्या बाजूचा टक्स साधारणतः 1.5 इंच मार्किंगचा घ्यायचा आहे, 1.5 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे आणि वरचे 1/4 इंच आर्महोलच्या बाजूचाही 1/4 इंच आणि जो काही आपण फिटिंगच्या बाजूकडून घेतो त्या बाजूकडून आपण 1.25 इंचाचं कापड एक्स्ट्रा ठेवलेलं असतं, म्हणून तो टक्स आपला अर्धा इंचाचा येईल, म्हणजे दोन्ही बाजूने अर्धा अर्धा बरोबर 1 इंच टक्समध्ये जातं। अशा पद्धतीने मी टक्सचं मार्किंग करून घेत आहे। पुन्हा एकदा दुसऱ्या पॅटर्नचं पाहू शकता। खालच्या बाजूचा जो टक्स आहे तो 1.5 इंचाचा आहे, बटन पट्टीच्या साह्याचा आहे तो 1/4 इंच मार्किंगचा आहे आणि आर्महोलच्या बाजूने आहे तो पण 1/4 इंच मार्जिन सोडूनच घ्यायचा आहे आणि शिलाई मात्र डबल मारायची आहे, कारण ब्लाऊजला ताण पडून शिलाई निघू नये म्हणून प्रत्येक पार्ट जोडताना डबल शिलाई ब्लाऊजला अवश्य मारायची आहे। आता ही सिंगल शिलाई मारत आहे, कारण नंतर फिटिंगच्या वेळेस कमी जास्त पाहून आपण त्याला डबल शिलाई मारणार आहोत। अशा पद्धतीने दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहे आणि आता ही जी काही योगपट्टी आहे तीही मी जोडून घेत आहे आणि तुम्हाला भेटत आहे। योगपट्टी जोडताना पण हे पाहू शकता, अस्तरची पट्टी मेन जे कापड आहे त्याच्या वरच्या बाजूने ठेवायची आहे, दोन्ही पार्ट वेगवेगळे बनवायचे आहेत। दोन्हींची तोंड जे योगपट्टीचे बटनपट्टी आयपट्टीकडचे तोंड आहे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे। याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे आणि तो तुम्ही पाहू शकता। आता हे योगपट्टी अशा पद्धतीने जोडून घेत आहे मी। अर्धा इंच मार्जिन सोडून मी पट्टी जोडलेली आहे। आता हे पूर्ण वरचं कापड आहे ते फोल्ड करून अशा पद्धतीने आतमध्ये घ्यायचं आहे आणि जो अस्तरचा भाग आहे तो अशा पद्धतीने वरती घेऊन पूर्ण कापड मध्ये घेऊन आणि मग वरती अर्धा इंच जर खालच्या बाजूने शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवरती शिलाई घ्यायची आहे। शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे की जे आपण आतमध्ये फोल्ड करून ठेवलेलं कापड आहे ते शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घेऊन शिलाई मारायची आहे। मी परत एकदा अजून योगपट्टी जोडून दाखवत आहे। अशा पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन सोडून अगोदर सुईच्या बाजूने जे ब्लाऊजचं कापडची योगपट्टी आहे ती जोडून घ्यायची आणि मग अशा पद्धतीने वरचं कापड फोल्ड करून त्या पट्टीवर घ्यायचे। मग अस्तरची पट्टी त्या पट्टीवरती ठेवून 1/4 इंच एक अर्धा इंच मार्जिनचं आपण जे खाली शिलाई मारलेली आहे त्याच शिलाईवरती शिलाई आली पाहिजे। पाहू शकता दोन्ही योगपट्ट्या बनवून तयार झालेल्या आहे। आता बटन पट्टीच्या किंवा आयपट्टीच्या बाजूकडूनच जी योगपट्टी आहे जे कापड आहे आतमधलं ते बाहेर काढून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने पुन्हा एक दाबटीप मारून घ्यायची आहे, कारण खालच्या बाजूने आपण सिंगल टिप मारलेली असते ती निघण्याची भीती असते, म्हणून पुन्हा एक दाबटीप मारून घ्यायची आहे। आता आपण इथे बटन पट्टी आणि आयपट्टी जोडून घेऊ, त्यासाठी मी 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत। आता ह्या पट्ट्या आपण कशा जोडतो पाहू शकता। खालच्या बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे। आता ही मी आयपट्टी बनवत आहे ती अशा पद्धतीने खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि मग 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारायची आहे। पुन्हा अशा पद्धतीने उलटून त्यावरती दाबटीप घ्यायची आहे आणि मग पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आतमध्ये आणि मग एकदम कडेवरती एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे वरचं ते कट करायचं जास्तीचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि वरून पण एक शिलाई मारून घ्यायची। आता हुकसाठी जे आय लागतील ते आय आपण बनवून घ्यायचे, तर तुमची जेवढी गळ्याची खोली रुंदी असेल त्यानुसार तुम्ही आय बनवू शकता। मी इथे 2-2 इंच मार्किंगवरतीच आय बनवून घेणार आहे।
हे पहा, मी अंदाजे 2-2 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि इथं 5 आय मी बनवून घेत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी ब्लाऊज स्टिचिंगची आणि पानगळ्याची कटिंगची आणि स्टिचिंगची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करा. हे पाहू शकता, आयपट्टी बनवून झालेली आहे. आता आपण इथे हुकपट्टी बनवून घेणार आहोत. तर हुकपट्टीलाही सेम खालच्या बाजूने फोल्ड करायचे, पण हुकपट्टी ब्लाऊजची जी सुईची बाजू आहे त्याच्या वरच्या बाजूने लावतात, पण मी शिलाई मारावी म्हणून तिला अशी उलटून घेतलेली आहे. हे पहा, आता दोन्ही बाजू सेम आहेत ना हे एकदा चेक करायचे आणि मग शिलाई करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड कट करून आपण ही हुकपट्टी बनवून घेतली आहे. हे पहा, हुकपट्टी पूर्णपणे आतमध्ये घ्यायची आणि मग दाबटीप मारून घ्यायची आहे. पाहू शकता, आपले दोन्हीही पार्ट शिवून तयार झालेले आहेत.